आय, जे, के, एल, एम, एन आणि आर हे एका गोलाकार टेबलाभोवती केंद्राकडे तोंड करून बसले आहेत. के हा एलच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. एमच्या डावीकडून मोजल्यास एम आणि आय यांच्या दरम्यान फक्त 2 लोक बसले आहेत. जे हा आरच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर बसला आहे. एन हा आर आणि आयचा तात्काळ शेजारी आहे. एनच्या डावीकडून मोजल्यास के आणि एन यांच्या दरम्यान किती लोक आहेत? यामध्ये आपल्याला 2 केस घ्यावे लागतील. आपण 2 वर्तुळ काढून घेऊ 7 लोक असलेले. सर्वात आधी आपण ही लाईन बघू. जे हा आरच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती बसला आहे. इथे जर आर असेल तर त्याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावरती इथे जे आपल्याला घ्यावा लागेल. तसंच दुसऱ्या केसमध्ये इथे आर घेतला तर त्याच्या डावीकडे तिसऱ्या स्थानावर इथे आपल्याला जे घ्यावा लागेल. पुढे म्हटलेलं आहे एन हा आर आणि आयचा तात्काळ शेजारी आहे. म्हणजे आर आणि आय या दोघांमध्ये आपल्याला एन घ्यावा लागेल. पहिल्या केसमध्ये इथे आपण आय घेऊ आणि या दोघांमध्ये इथे एन घेऊ. दुसऱ्या केसमध्ये इथे आय घेऊ आणि या दोघांमध्ये इथे एन घेऊ. आता हे वाक्य वाचा. एमच्या डावीकडून मोजल्यास एम आणि आय यांच्या दरम्यान फक्त 2 लोक बसले आहेत. म्हणजे पहिल्या केसमध्ये आपल्याला एम इथे घ्यावं लागेल जेणेकरून त्याच्या डावीकडून मोजल्यास आय आणि एममध्ये 2 लोक असतील. आणि दुसऱ्या केसमध्ये आपल्याला एम इथे घ्यावं लागेल. आता पहिलं वाक्य बघा. के हा एलच्या उजवीकडे चौथ्या स्थानावर बसला आहे. पहिल्या केसमध्ये जवळजवळच्या 2 जागा शिल्लक आहेत फक्त. त्यामुळे पहिली केस आपली चुकीची ठरेल. दुसऱ्या केसमध्ये एल जर इथे घेतला तर एलच्या उजवीकडे चौथ्या स्थानावरती 1 जागा शिल्लक आहे. तिथे आपण के घेऊ शकतो. म्हणजे दुसरी केस ही आपली बरोबर आहे. त्यांनी विचारलं आहे एनच्या डावीकडून मोजल्यास के आणि एन यांच्या दरम्यान किती लोक आहेत? एनच्या डावीकडून म्हणजे या बाजूला मोजावं लागेल. के आणि एन दरम्यान आर, एल, एम, जे हे 4 लोक आहेत. ऑप्शन नंबर 2.